मी अग्निहोत्राचं शूटिंग करून परत चाललो होतो. रात्री 9:45-10ची वेळ असेल आणि माझ्या मागे एक मुलगी होती आणि तेव्हा ना ब्लू आणि सिल्वर कूल कॅम्प बरोबर एशियाड स्टँडच्या समोर. बरं. की आपण शेअर करूया का, मी पण एकटी चालली आहे. आणि मी म्हटलं नको, इट विल बी सेफ तुम्ही जर शिवनेरी घेतलीत तर, कारण का त्याच्यातनं 20 माणसं असतात. मी घरी जाताना मी असा विचार केला, मी जर हिला लिफ्ट दिली असती माझी काय बोलली असती, मी नंबर एक्सचेंज केला असता का, मी नंबर एक्सचेंज केल्यानंतर टेक्स्ट केला असता का, मी नसता केला. मग कन्व्हर्सेशन कुठे थांबलं असतं. मग अच्छा, म्हणजे 2 माणसं जर भेटली तर प्रवासात काय कन्व्हर्सेशन होऊ शकतं. तिथे थांबलेलं बराच वेळ. मग मी मुंबईचा आहे पण मी पुण्यात शूटिंग करायचो आणि ना पुणे आणि मुंबईबद्दलचे बँटर्स खूप ऐकायचो. मुंबईत काय आहे, पुण्यात काय आहे, हे काय, अरे मग कशाला येता तुम्ही तिकडे, कारण का भरपूर मैत्रिणी. मग विचार केला की हे कन्व्हर्सेशन पुढे न्यायला हे मस्त आहे रे, कारण का तुला एक तडका लागतो. मग मुंबई, मग मुलगा मुंबईचा असेल, मुलगी पुण्याची असेल किंवा वायसे वर्षा करून बघितलं तर. मग मुक्ताला कास्ट करताना मुक्ता पुण्याची, मग तिला मुंबईची करूया सो दॅट तो एक डिस्कम्फर्ट येईल. ह्याला पुण्याचा करूया सो दॅट त्याला पण एक्सप्लोअर करायला जागा मिळेल. नाहीतर ते खूप प्रेडिक्टेबल होईल. मग त्यांच्यातला एक बरं, त्यांच्याबरोबर मी जास्त वर्कशॉप केले नव्हते कारण काय, आय वॉन्टेड द स्ट्रेंजनेस. सो ते करता करता कन्व्हर्जेशन्स आणि त्याचे क्रिएशन्स एवढी नॅचरल व्हायला लागली किंवा मग मूर्खच काढलं होतं की अख्ख्या सिनेमात एक हिरो शॉर्ट्समध्ये कसं यार, म्हणजे चड्डी में हिरो कैसे लगे यार, हे काय जॅकेटवर फूल आहे किंवा हिरोईनला चेंजेस नाही, एक ड्रेस नाही रे, असं नाही होत. पण दॅट इज वॉट वर्कड, कारण का ते मुव्हिंग ठेवलं असल्यामुळे, ते वेगवेगळ्या ठिकाणी असल्यामुळे तुम्हाला त्याची स्टॅटिकनेस दिली नाही आम्ही. तो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं बोलत होता आणि तो बोलत असताना आपली भाषा बोलत होता. त्यांनी कुठेही मोठमोठे सोलोलॉक्वीज किंवा बरं BGM पण तुम्ही बघितलं ना, तर BGM पण ना, इफ यू गो बॅक अँड रिव्हिजिट अगेन, कॅमेराच्या मोमेंटला BGM मॅच केला आहे. त्यामुळे ना तो स्पीड एक ठेवला आहे. कुठेही BGM कॅमेराच्या स्पीडच्या पुढे नाही गेला. सो ह्या सगळ्या ऑर्गॅनिक गोष्टी आणि आम्हाला खरंच माहिती नव्हतं, आम्ही मुंबई शूट करत होतो तेव्हा, की हे इतकं आवडेल लोकांना. एक मराठी सिनेमा बनवूया, 2 लोक जरा धमाल करूया, आपण निर्माता पण फर्स्ट टाईम प्रोड्युसर होता माझा. पण ते इतकं, आणि ते सगळेच लोक म्हणतात आपण चांगला सिनेमा करू. कोण असं सुरू करतं का, चल एक फ्लॉप सिनेमा बनवते, असं कोणीच सुरू करत नाही. सगळ्यांनाच एक चांगला सिनेमा बनवायचा असं, सगळ्यांना एक चांगली मालिका बनवायची असते. इव्हेंच्युअली तो रिसीव्ह कसा होता ना, त्यामुळे मला फार असं वाटतं की तो रिसीव्ह फार चांगला केला रसिक प्रेक्षकांनी, कारण का त्यावेळेस ना त्या लव्ह स्टोरी क्रिएट करण्याची ना ती एक नीड होती असं वाटतं मला. त्या जनरेशनची, त्या वयाची 2 मुलं येऊन अशा पद्धतीचं एक रोमॅन्स क्रिएट करणं हे फार गरजेचं होतं, जे आऊट अँड आऊट ओपनमध्ये. आम्ही फक्त 2 लाईट्स वापरलेत सिनेमात. माझा कॅमेरामॅनसुद्धा जसा सन ट्रॅव्हल करत होता ना तसा लाईट करत होता अख्ख्या सिनेमात. सिंहगड आम्ही 2च दिवस प्लॅन केलेलं. इव्हेंच्युअली वी एंडेड अप शूटिंग फॉर 8 days. कारण का वरती जनरेटर जात नाही. स्वप्नील, मुक्ता, आम्ही सगळे ते पोर्टेबल जनरेटरमध्ये बांबू टाकून, खांद्याला टाकून आम्ही रोज वरती जायचो. म्हणजे मी तेच सांगतो की इट इज नॉट अ वन मॅन्स जॉब. सगळे सिंहगडला वरपर्यंत जायचं, कल्याण दरवाजापर्यंत तिथे शूट केलं आहे आम्ही, गाणं शूट केलं आम्ही तिथे, आणि प्रत्येक भागात गेलो आम्ही तिकडे, कोणताही भाग सोडला नाही आहे. तर तिथे वरती जाऊन ते सगळं करणं, परत खालती उतरणं, ते इट इज अ टीम वर्क. त्यामुळे ते तशा पद्धतीने मूव्ह होत गेलं. मग तिकडचं गाणं, मग तिकडचं कन्व्हर्जेशन्स किंवा त्याचे पर्क्स, तिचा ॲटिट्यूड, ह्या सगळ्या गोष्टी त्या एकत्र आल्या. आणि रेल्वे स्टेशनला ती सकाळी आलेली असते ना, आणि रेल्वे स्टेशनला सनडाऊन होतो, आणि आफ्टर पर्टिक्युलर टाईम रेल्वे स्टेशनच्या रूफ्समुळे सनलाईट येत नाही आतमध्ये. मग एक्सपोज तिथे फक्त 2 लाईट लावलेत आम्ही. नाहीतर अख्खा सिनेमा ज्या पद्धतीने सनलाईट ट्रॅव्हल होतो त्या पद्धतीने शूट झाला. अख्ख्या, म्हणजे आम्ही मंडईमध्ये कॅमेरा लावला आहे. आय विल टेल यू, सलूनमध्ये ठेवला होता कॅमेरा. त्या सगळ्या गर्दीमध्ये ते चालतात ना दोघे. बाजूच्या सीटवर एक माणूस दाढी करून गेला, पण त्याला माहिती नव्हतं बाजूला कॅमेरा आहे. असं कसं?
कारण का आम्ही त्या हेडरेस्ट काढून हेडरेस्टच्या जागी कॅमेरा ठेवला होता आणि परत त्या हेडरेस्टवर टॉवेल ठेवला होता, सो दॅट डिस्ट्रॅक्शन्स नको. नॅचरल. नाहीतर तू मला सांग, एवढ्या गर्दीत बरं गंमत बघा, तेव्हा स्वप्नील जोशी नव्हता. ऑफकोर्स स्वप्नील होता, पण जो एक नंतर एक क्रेज किंवा मुक्त पुण्यात वगैरे म्हणजे 40 सेकंदानंतर मुक्त आणि स्वप्नील आपल्या अवतीभोवती मार्केटमध्ये फिरत आहेत. 40 सेकंद लागायचे तेव्हा, आता 4 सेकंद लागतात. तेव्हा माझ्याकडे 40 सेकंदाची विंडो होती की लोकांना रिअलाईज होईपर्यंत की एवढे 2 मोठे कलाकार मार्केटमध्ये आहेत म्हणजे काहीतरी होतं आहे. दर 40 सेकंदांनी आम्ही स्वप्नील आणि मुक्ताला गर्दीतनं गायब करायचो, गाडीत बसवायचो. मग 1 तास ती चर्चा असायची, अरे इथेच होते. मग 1 तासाने तिकडची माणसं जायची आणि नवीन माणसं मार्केटमध्ये यायची ज्यांना काहीच माहिती नाही आहे. मग 1 तासाने आम्ही त्यांना परत बाहेर काढायचो, मग परत तो एक शॉट घ्यायचो. असं करत करत आम्ही शूट केलं आहे कॅन्डिड. वाव, मला कळलं आहे या एपिसोडचं थंबनेल आहे एका वेड्या माणसाची गोष्ट. पण म्हणजे पुन्हा जाऊन बघ, स्वप्नील चालत असताना ना एक स्कार्फ घातलेली बाईनं त्याच्या मागे लागली सिनेमात. बघ, पांढरं जॅकेट आहे, ती त्याच्या मागे लागली, हसते, तिला कळलं आहे स्वप्नील जोशी आहे. ती त्याच्या मागे गेली. मग तिने पर्समधनं पुस्तक काढलं आहे, मग पेन काढलं आहे. मी अक्षरशः ती कशी चालते करून दाखवतो. आणि ती स्वप्नीलपर्यंत गेले ऑटोग्राफ मागायला रनिंग शॉटमध्ये. आणि स्वप्नील जोशींनी ते बघितलं आहे आणि अच्छा हा पत्ता का, तिथून डावीकडे हे स्वप्नीलने सांगितल्यानंतर आमच्या युनिटमधला एक माणूस त्या बाईला साईडला पण घेऊन गेला. हे कॅप्चर्ड आहे आणि फिल्ममध्ये आहे असतं. वाव, यू कॅन स्टील गो अँड सी. मला आठवतं पत्ता सांगताना तर आठवला मला तो सीन. ते काहीही नव्हतं, ती सही मागत होती. नाही कॅन इमॅजिन स्वप्न. आणि आम्हाला परत मग त्याला काढावं लागला, मग गाडीत बसवावं लागलं, मग पार्किंगमध्ये गेलो, मग परत 2 तासांनी त्यांना बाहेर काढलं. असं करत करत आम्ही तो अख्खा सिक्वेन्स 1 दिवसात केला आहे, पण इन द ब्रेक ऑफ 4. सो त्याच्यामुळे इट मेक्स इट इंटरेस्टिंग की यू वॉन्ट टू एक्सप्लोर इट अगेन अँड अगेन. आणि जेव्हा एखाद्या कुटुंबात एखादा मुलगा मुलगी आवडतात, तेव्हा त्यांचं नेक्स्ट प्रोग्रेशन काय असेल? लग्न. पहिल्या भागात एकमेकांना नावही न विचारलेले आणि नावही सांगितलेलं नाही आहे. तुझं नाव काय? मुंबई. मग तुझं नाव काय? पुणे. नावसुद्धा सांगत नाहीत. दुसऱ्या भागात गौतम गौरी हे नाव कळलेलं आहे. मग दुसऱ्या भागात कुटुंब आलं, मग आई बाबा आले, मग मुलगाला आणि मुलीला एकमेकांना आवडल्यानंतर मग काय करतात? मग फॅमिलीला इंट्रोड्यूस करतात. म्हणून मग फॅमिली आली, मग आजी आले, आजोबा आले, मग आवडतो रे मुलगा, किती छान 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 छान. मग ऑर्गॅनिक काय? लग्न. मग लग्न होताना अरेंज मॅरेज आहे. अरेंज मॅरेज करता करता थोडेसे रुसवे फुगवे, थोडी भांडणं, थोडे गैरसमज, मानापमान. पण ह्या फॅमिलीज मानापमानसारख्या एवढ्या गोड फॅमिलीज होत्या. मग ह्यांच्यात कसं, मग ह्यांच्या दोघांमध्ये काहीतरी एक ट्रिफ. मग लग्न झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय? एखादा मुलगा प्रेमात पडतो, लग्न करतो, मग त्याच्यानंतर जबाबदारी येते ना. मग जबाबदारीमध्ये कदाचित तो बिझी होतो, पण मग बायको पण मिस करते ना यार. मग त्याच्यातनं सो व्हॉट वी थॉट ना, माझं आयुष्य काय असेल तर माझं आयुष्य असं असेल हे प्रत्येकाला वाटलं पाहिजे. इतकी साधी गोष्ट आम्ही पेरतो आहे मुंबईमध्ये. देर इज नो रॉकेट सायन्स. अरे हे तर आमच्याबरोबर पण होतं. दॅट इज द सक्सेस ऑफ इट. प्रत्येकाला असं किती जणं भेटतात माहिती आहे. तुम्ही मुंबई केल्यानंतर आमची गोष्ट आहे, मी पुण्याची, हा मुंबईचा आहे. आम्ही भांडतोसुद्धा की कोण करेक्ट करे. आम्ही जेवताना पण सिनेमा बघतो, पण ते यशच झालं की ते प्रत्येकाला असं वाटतं ही माझी गोष्ट आहे, ही कोणी लिहिली नाही आहे. त्याचं सक्सेस काय की प्रेमात पडतो, लग्न होतं, मुलं होतात, पुढे काय होईल, इतकं सिम्पल ठेवलं आहे. त्याच्या सिम्प्लिसिटीचा सक्सेस आहे.